शाहू महाराज. शाहू महाराज. शाहू महाराज वाटतात. मला इंटरेस्ट नाही इलेक्शनमध्ये. मोदी साहेबांच्यामुळं मंडलिक साहेबांचं वातावरण कोल्हापूर हा 100%. रयतेचा विचार केला त्यामुळे आम्ही त्या राजालाच आम्ही निवडून देणार आहोत. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे आणि याच लोकसभेच्या रिंगणामध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे शाहू छत्रपती महाराज हे उमेदवार आहेत, तर महायुतीकडून संजय मंडलिक हे उमेदवार आहेत. मात्र कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये या दोघांमध्ये नेमकी कुणाची हवा आहे हे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. खरं तर याच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात अनेक अपक्ष उमेदवार देखील रिंगणात उतरलेले आहेत. मात्र या सगळ्यांच्या माध्यमातून लोकांच्या मनात नेमकं काय आहे हेच आपण कोल्हापूरच्या जनतेकडून जाणून घेणार आहोत. चला तर मग मनामध्ये नेमकं काय वाटतंय, कोल्हापुरात कुणाची हवा आहे नेमकी वाटते? एकीकडे शाहू महाराज आहेत, दुसरीकडे मंडलिक आहेत, दोघांमध्ये तुल्यबळ लढत आहे. सध्या तरी शाहू महाराजांचं वारं आहे, दिसतंय आता तरी सध्या तरी. बाकीचं आता बघू इलेक्शनच्या वेळी काय होते. काय नेमकं कशाबद्दल महाराजांचं नाव आहे त्या ठिकाणी वाटतं? महाराज म्हणजे कोल्हापूरचं दैवत आहे, त्यामुळे कोल्हापूरकर त्यांच्या पाठीशी निश्चित उभे राहणार. काय वाटतंय, कोल्हापूर लोकसभेची निवडणूक सुरू आहे, काय नेमकं वातावरण सध्या? वातावरण सध्या आहे आता त्या शाहू महाराजांचं वातावरण आहे 100% आहे. ठीक आहे. काय एवढा प्रतिसाद त्यांना इथं मिळताना पाहायला? संपूर्ण जे आपलं जे कोल्हापूर जे आहे ते संपूर्ण देश आपल्याला त्यांना ते कंप्लेंट कमी त्यांना 100% त्यांना मिळण्याची शक्यता आहे. तर मंडलिक आणि शाहू महाराज दोघेही या ठिकाणी निवडणूक रिंगणात आहेत. तुम्हाला काय नेमकं? शाहू महाराज. शाहू महाराज कसं आहे आपलं पहिल्यापासूनच आहे, त्यामुळे त्यांचं शाहू महाराजच येणार निवडून. काय वाटतं तुम्हाला, कुणाची नेमकी हवा आहे? आपली दोघांची पण चांगलेच आहे, पण त्याचा काय विषय नाही. मंडलिक देखील तिकडे निवडणूक रिंगणात आहे. दोन्ही पण तसंच आहे. तो काय सांगायला नाही दोन्ही पण म्हणजे तसंच आहे. लढत ही तुल्यबळ लढत या ठिकाणी होईल वाटतं. घासाघाशी होणार. तुम्हाला नेमकं कोण विश्वास वाटते? कारण एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 400 पारचं स्वप्न देखील घेऊन अनेक जण जाताना पाहायला मिळत आहेत, तर तिकडे देखील राहुल गांधी देखील प्रयत्न करतात. दोन्ही पण आपले हेच आहे. तो त्याच्यासाठी काय सांगू येत नाही. कुठून आलं? वाशी, कोल्हापूर वाशी. काय कोल्हापुरात कोणाची हवा नेमकी वाटते? शाहू महाराज. का शाहू महाराज काय वाटते? अहो त्यांनी जनतेला पाणी दिलं, कोल्हापूरच्या सुविधा सगळ्या चांगल्या आहेत. पान विक्रेते आहेत, काय वाटतं तुम्हाला कोल्हापूरमध्ये नेमकं काय वातावरण? कोल्हापूर वातावरण चांगलं आहे, वाईट नाही काय. परंतु महाराज जे उभारले आहेत त्याला भरघोस मताने निवडून आणून द्यावं हीच आमची इच्छा आहे. काय कारण आपली ही मायभूमी आहे महाराजांची, त्याबद्दल काय हरकत नाही. धन्यवाद. जे आहे ते मिसळ पाव वरती ताव मारताना पाहायला मिळतं. त्यांचं मत नेमकं कोल्हापूरच्या लोकसभेसंदर्भात काय आहे हे देखील जाणून घेणार आहोत. काय वाटतं कोल्हापूरमध्ये कुणाची हवा आहे? काय सांगता येत नाही आता. शाहू महाराज वाटतात. मंडलिक देखील मंडलिक पण आहे, कारण काय सांगता येत नाही, चुरस आहे. काय वाटते काका, इकडं कोल्हापूरची लोकसभेची निवडणूक होणार आहे, काय नेमकं वातावरण सध्या? काय आता ते काय सांगू शकत. शाहू महाराज एकीकडं महाविकास आघाडीकडनं आहेत, दुसरीकडं संजय मंडलिक महायुतीकडनं आहेत. इकडे मंडलिक सांगतायत की आम्ही मोदींचा हात बळकट करण्यासाठी निवडणुकीला सामोरं जातोय. तुम्हाला नेमकं या ठिकाणी काय वाटतं? म्हणजे आमचं तरी मत आहे शाहू महाराजांना. शाहू महाराज. काय कारण आहे? कारण म्हणजे सगळे ते अडीअडचण बघतात. तो प्रत्येक वेळी पुढे असतात, कशाला पण सोडून देत नाही. कोल्हापूरमध्ये कोणाची हवा आहे? कारण एकीकडे संजय मंडलिक असू देत, शाहू महाराज आहेत, दोघांमध्ये चुरशीची लढत या ठिकाणी पाहायला. तसं बघितलं तर म्हणजे कोल्हापूरमध्ये आता बघितलं तर म्हणजे मंडलिकांचंच हवं. काय नेमकं कारण आहे? काय नाही, मोदी मान याला गादीला आणि मत मोदीला. काय वाटतं कोल्हापूरमध्ये कोणाची हवा? समान आहे, अजून काही सांगू शकत नाही. एकीकडे शाहू महाराज देखील आहेत, दुसरीकडे संजय मंडलिक आहेत. संजय मंडलिक सांगतात आम्ही मोदींचा हात बळकट करतोय, तर तिकडे महाविकास आघाडीकडून शाहू महाराज काँग्रेसचे उमेदवार. बरोबर.
तुम्हाला काय वाटतं? नाही अजून काहीच सांगता येत नाही. सांगता येत नाही. दोन्ही बाजूनं दोन्ही आपले आपले मतं व्यक्त करतात. पण मोदी साहेबांच्यामुळं नवीन वोटर्स मोदींच्याकडे वळतील असं माझा अंदाज आहे. जुने जे मतदार आहेत ते काँग्रेसकडे राहतील थोडेफार. ह्या दोन्ही गोष्टीमध्ये गटातटाचे पण सगळ्या गोष्टी राहणार असं एकंदरीत वातावरण आहे. राईट हँड असं म्हणलं तर आपण मोदी साहेबांच्यामुळं मंडलिक साहेबांचं वातावरण कोल्हापूर 100%. नाही मला इंटरेस्ट नाही इलेक्शनमध्ये. आत्ताचं वातावरण बघता विश्वास कोणावर ठेवायचा, जनतेने विश्वास कोणावर ठेवायचा. नक्कीच खरं तर ह्या सगळ्या संमिश्र अशा प्रतिक्रिया कोल्हापुरातल्या एका हॉटेलमध्ये आपण पाहिलेल्या आहेत. लोक आहेत त्यांना देखील काय वाटते हे आपण जाणून घेऊया. काय वाटतं तुम्हाला, कुणाची हवा वाटते? हवा इथं आता हे आमचे किरण साहेब बसले भाजपाचे. तुम्हाला काय वाटते? भाजपची सीट आहे मला. छत्रपती शाहू महाराज. लोकांमध्ये नाराजी आहे की महाराष्ट्रात जे घाणेरडं राजकारण चालू आहे त्याबद्दल लोकांमध्ये नाराजी आहे आणि नक्कीच शाहू महाराज विजयी होतील असा विश्वास आहे. मंडलिक कारण आता मोदीमुळे मंडलिकलाच मतदान होणार हो. मोदींसाठी करायचं आपण. कोल्हापूरमध्ये नेमकी कुणाची हवा आहे हे सगळं आपण जाणून घेणार. सुरुवातीला आपण पाहतो इथं काही तरुण मुलं आहेत, त्यांची नेमकी काय या संदर्भात प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. काय वाटतं, काय हवा आहे कोल्हापूर? आता काय सांगू त्याचं. मंडलिक आणि शाहू महाराज असे दोन उमेदवार आहेत. काय नेमकं वातावरण? जो काम चांगलं करेल तोच येऊ शकतो. जो काम चांगलं करेल त्यालाच मतदान देऊ शकतो. शाहू महाराजच येणार आणि कोण येणार? काय वाटतंय? नेक्स्ट शाहू महाराज. काय वाटतं, एकीकडे शाहू महाराज उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे, तर तिकडे महायुतीकडून संजय मंडलिक उमेदवार आहेत. काय नेमकं वाटतं? मला वाटतं की संजय मंडलिक विजयी होतील. कारण संजय मंडलिक आणि साहेबांनी खूप काम केलेलं आहे, त्यामुळे असं वाटतं की मला संजय मंडलिक साहेब विजयी होतील. तुम्हाला काय वाटतं? मी शाहू महाराजांना सपोर्ट करते, त्यामुळे शाहू महाराजच येतील असं वाटतं मला. शाहू महाराज. काही लोक आहेत त्यांच्या देखील प्रतिक्रिया. काय नेमकं वाटतं? शाहू महाराज 100% जिंकणार. कारण का गादी त्याच्या आपल्या शाहू महाराजांचं जे आपल्या कोल्हापूरवर जे काय केले त्यांनी, म्हणजे जुन्या शाहू महाराजांनी, ती आता कुठेतरी थोडीफार परतफेड करण्याची कुठेतरी आपल्याला एक संधी मिळालेली आहे. त्यामुळे शाहू महाराज. एकंदरीतच देशाचं जगामध्ये असलेलं मानपान या गोष्टी जर बघितल्या तर मोदींसाठी इथं मंडलिकच जरुरी आहे आणि मंडलिकच येणार. इथे काही रिक्षा चालक आहेत, त्यांच्या मनामध्ये नेमकं काय आहे हे देखील आपण जाणून घेऊया. काय वाटतंय, कोल्हापुरात कुणाची हवा आहे? आता कोल्हापुरात हवा काय जरा महाराजांची वाटते. बघूया आता तुडीस उमेदवार आहेत, काय होते बघूया आता. कारण हवा तरी महाराजांची वाटते इथं. मंडलिक देखील समोर उमेदवार आहेत. हो, पण हवा महाराजांची वाटते. तुम्हाला काय वाटतं? जनतेला पाणी दिलं, रयतेचा विचार केला, त्यामुळे आम्ही त्या राजालाच आम्ही निवडून देणार आहे. कारण की ज्यावेळी मंडलिक साहेब उभारले त्यांच्यानं भरपूर अपेक्षा होत्या 5 वर्षात काय जर कामं होतील. 5 वर्षात त्यांनी म्हणजे जनतेची काही कामं केलेली नाहीत. मग जो राजा रयतेचा विचार करतो त्याचा आम्ही विचार करणार, रयत देखील त्याचा विचार करणार. म्हणून आम्ही शाहू महाराजांचा वारसा आम्ही जपणार. काय कोल्हापुरात नेमकी हवा कोणाची आहे? काय वाटतं? हवा शाहू महाराजांची. काय नेमकं कारण आहे? कारण काय, आता जे पहिले खासदार येऊन गेले त्यांनी काय इकडं आजपर्यंत काय बघितलंच नाही, इकडं लक्षच नाही त्यांचं. अजून पण जे गेले ते तर आतापर्यंत काय आम्ही बघितलेलं नाही त्यांना. आता ते आहेत, आता समोर येतात. काका काय वाटतं? मग तुमच्याला हाय त्यांनी सांगितलं तेच. शाहू महाराज की जय.
कोल्हापूर शहरातल्या विविध भागांमध्ये लोक जे आहेत ते आपली परखडपणे मतं व्यक्त करताना पाहायला मिळतात. त्यामुळं नक्कीच कोल्हापुरात सध्या तरी संमिश्र असा प्रतिसाद जो आहे तो दोन्ही उमेदवारांना मिळताना पाहायला मिळतो. त्यामुळे नक्कीच या संपूर्ण कोल्हापूरच्या लढाईमध्ये नेमकं कोण बाजी मारणार हे देखील पाहणं आता गरजेचं असणार आहे. कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर.